नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. अगोदर सगळ्या शेतकरी मित्रांना एक महत्त्वाचं व्हिडिओ आहे हा, कारण तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट द्यायचा होता आले अद्रक भावाबद्दल. आले अद्रकीचे भाव जे तर एक आपले हायेस्ट उच्चांकीवरून थोडे कमी झाले होते, 15,000पर्यंत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिला होता. पण आजचा हा अपडेट तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना माल ठेवलेला आहे अजून दिलेला नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मागच्या 2 दिवसापासून व्हिडिओ न बनवण्याचं कारण जे तब्येत थोडीशी बरोबर नसल्या कारणाने व्हिडिओ काही टाकता आला नाही. पण आज घरातूनच व्हिडिओ हा बनवतोय आणि टाकतोय. तर अगोदर जे शेतकरी मित्र असेल जे बघताय, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, जे नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि होईल तितकं शेतकऱ्यापर्यंत आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 15,000-15,500 रुपयाचे जे भाव आहे ते सांगितले होते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये 2 दिवसापूर्वी. आजची अपडेट अशी आहे शेतकरी मित्रांनो की आता इथून पुढे भाव वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता याला कारण असं आहे की बँगलोरचा जो माल आपल्याकडे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी येणार होता मार्केटमध्ये परिपक्व होऊन, ही भावाची तेजी असल्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांनी माल काढण्यास घाई केलेली आहे. आणि त्याच कारणामुळे तिकडचे शेतकरी, बँगलोरचे शेतकरी काय करत आहेत की नवीन माल, फ्रेश नवीन माल, तो माल आता बाजारात आणत आहेत. म्हणून आपल्याकडचे हे जे भाव 18,000पर्यंत गेले होते, 17, 17.5 काही ठिकाणी जे सौदे झाले होते, त्यानंतर एकही सौदा तिथून पुढे झालेला नाही आहे. तिथून पुढे जे हे आता 14-13वर जे हे आता रेट आलेले आहेत, 15,000पर्यंत आले होते. आणि आजचे जे रेट आहे ते पण सांगतो तुम्हाला. पण या कारणामुळे जे आहे तर हे भाव कमी होत आहे दिवसेंदिवस, आणि अजूनसुद्धा ते भाव कमी होण्याची शक्यता जास्त आहे. आता इथून पुढं तेजी येणार नाही असं एक गृहीत धरलं तरी चालतं आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपला माल ठेवलेला असेल त्यांनी लवकरात लवकर ह्या भावामध्ये का होत नाही, 13, 14, 15 जर तुमच्याकडे कोणी मागत असेल तर उत्तम भाव आहे. हे पण कमी भाव नाही आहे. तुम्ही तुमचं पैसे करून घ्या मालाचे, यानंतर भाव तेजीत येईल शक्यता खूप कमी आहे. कारण आपण ज्यावेळेस सांगितलं होतं एक 10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस तेजी खूप होती त्यावेळेस 17,000 रुपये, 17,500 रुपये भाव चालू होते. पण इतके भाव वाढल्यानंतर लगेच बँगलोरच्या शेतकऱ्यांनी काय केलं की त्यांचा कवळा माल जो आहे भाव जास्त असल्याकारणाने त्यांनी वेळे अगोदरच हार्वेस्टिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे या चांगल्या मालाला कॉम्पिटिशनसाठी हा बँगलोरचा कच्चा माल, जो कवळा माल असतो, तो माल यायला लागला. आणि त्यामुळेच ही भावाची घसरण झालेली आहे. भाव तरीसुद्धा आता हे 12-13 हे जे भाव आहे हे 8 दिवस, 15-10 दिवस असे टिकून राहतील अशी शक्यता आहे. तर ज्या शेतकऱ्यांना माल काढायचा आहे त्यांनी लवकरात लवकर काढून आपले पैसे मोकळे करून घ्यावे आणि ह्या भावामध्ये, कारण पुढं वाढण्याची शक्यता नाही आहे तर कमीच होतील असा एक अंदाज आहे. कारण माल तिकडून जास्त यायला लागला की अजून आपोआप भाव जे आहे अद्रकीचे थोडे डाऊन होतील. सरासरी एक 7-8पर्यंत टिकून राहतील. पण आता 7-8 तिथपर्यंत अजून जर तुम्ही वेळ घालवला तर तुमच्या हातात 7-8 हजार रुपयांचे भाव येतील. जर आता ह्या 2-4 दिवसामध्ये जर तुम्ही माल देऊन टाकला, तुम्हाला कसंही म्हटलं तरी 13-14 हजार आजची रेट जी आहे चालू आहे, 13,000ने मागतायत, कोणी 12.5ने मागतायत, ठीक आहे. तर कोणी 14-14.5 पण चालू घेत आहेत, ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी माल बघून. आता हे सरासरी जे भाव आहे 13,000पासून 14,000पर्यंत आहे असं गृहीत धरा तुम्ही आजचे रेट. तर ह्या भावाने तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही सध्या देऊ शकता. शेवटी माल तुमचा आहे आणि
अखेरचा जे निर्णय तुमचाच असणार आहे. चं काम आहे फक्त अंदाज दाखवणे भावाचा, जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.